मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून निर्णयावर शिक्कामोर्तब, तर विरोधकांना फायदा होईल तिथे महायुतीत लढण्याचाही निर्धार। ठाण्यात भाजपसोबत युती करायची की नाही, सर्वाधिकार एकनाथ शिंदेंना, तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा। राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेनाही स्वतंत्र लढण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला हव्या। चन्नीथला यांच्या समोर मी माझी भूमिका मांडली, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू, भाई जगताप यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात भेट। राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर। धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसा चालवताय, पंकजा मुंडे राजकीय वारसदार नाही, करुणा मुंडे यांचा मोठा दावा। सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, युती धर्म पाळण्याच्या आधी पुणेकर धर्म पाळा, रवींद्र धंगेकर यांचं भुवया उंचवणारं हे विधान। पुणे भाजपच्या नेत्यांची रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात फडणवीसांकडे तक्रार। युतीत बेबनाव निर्माण करण्यासाठी पाठवलेला काँग्रेसचा एजंट, धंगेकरांवर आरोप, कारवाई होणार का याकडे लक्ष। तुम्हाला ईडीची नोटीस आली का, मी मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटलांचा फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल, कोठारे मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम। ऍक्सिडेंट केसमध्ये अडकलेल्या सुनबाईंना कोठारे वाचवताय, महेश कोठारेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचं कौतुक केलं, त्यानंतर किशोरी पेडणेकरांचा हा निशाणा। महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी, विकास कामांसाठी 270 कोटींचा निधी मंजूर, यामध्ये 37 भाजपचे तर राष्ट्रवादीचे 10 आणि शिवसेनेचे 5, इतर 2 आमदारांचाही समावेश। आमदारांना दिलेला 5 कोटी विकास निधी नसून लाच, यातून कमिशनबाजी होईल, पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी देणं सुरू, संजय राऊतांचा आरोप। सरकारच्या वर्षपूर्तीनंतर महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचं होणार ऑडिट, तुर्तास गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय नाही, सूत्रांची माहिती। 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आमरण उपोषण करणार, कबूतरखान्याच्या मुद्द्यावर जैन मुनी निलेश चंद्रमुनींची घोषणा। दादरमधील कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टचा पुणे पालिकेकडे अर्ज, ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी अर्ज केलेला, महापालिकेने बोर्डिंगचा मंजूर केलेला प्लॅन TV9 मराठीच्या हाती। मरणातमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं महिलेचा मृत्यू, वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, सिव्हिल सर्जन कैलास पवार प्रकरणाची करणार चौकशी। पाडव्याच्या मुहूर्तावर एकाच दिवसात सोन्याच्या दरात 6,000 तर चांदीच्या दरात 7,000ची घसरण, सोनं विना जीएसटी प्रतितोळा 1,23,000 तर चांदी प्रतिकिलो 1,58,000वर। ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण एकनाथ चिटणीस यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन, देशाच्या खेडोपाड्यात टीव्ही पोहोचवणारा किमयागार हरपला। 10वी-12वी परीक्षा शुल्कामध्ये 50 रुपयांची वाढ, 10वीच्या विद्यार्थ्यांना 470 तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 490 रुपये परीक्षा शुल्क हे भरावं लागणार।